कल्याण में उप मुख्यमंत्री अजित पवार के जन्मदिन के अवसर पर सामाजिक और स्वास्थ्य संबंधी कार्यक्रम आयोजित किया गया। एनसीपी युवती कांग्रेस द्वारा आयोजित इस कार्यक्रम में निःशुल्क एचपीवी टीकाकरण किया गया। कल्याण में उप मुख्यमंत्री अजित पवार के जन्मदिन के मौके पर एनसीपी युवती कांग्रेस की ओर से महिलाओं के लिए निःशुल्क एचपीवी टीकाकरण अभियान का आयोजन किया गया। मुंबई के महिला विकास मंडल हॉल में आयोजित इस कार्यक्रम में खाद्य एवं औषधि प्रशासन मंत्री नरहरी झिरवाल, माणिकराव कोकाटे और पूर्व सांसद आनंद परांजपे उपस्थित थे। इस अवसर पर मंत्री झिरवाल ने कहा कि युवाओं द्वारा आयोजित यह अभियान कैंसर जैसी बीमारी से लड़ने की दिशा में एक सराहनीय कदम है। साथ ही अधिकाधिक लोगों तक योजनाओं का लाभ पहुंचाने के लिए लाइसेंस की संख्या बढ़ाने की घोषणा भी इस कार्यक्रम के दौरान की गई। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील युवती वर्गानं जो काही हा कार्यक्रम घेतला, तो कॅन्सर होऊ नये या दृष्टीनं प्राथमिक जो काही इलाज असतो तो करण्याचा शुभारंभ आज आमच्या तिघा मंत्र्यांच्या उपस्थितीत आणि अनेकांनी शुभेच्छा दिल्यात। तर या ठिकाणी कोकाटे साहेब असतील, आदित्यताई असतील किंवा राज्यातून आलेल्या सगळ्या जिल्हा अध्यक्ष युवतीच्या सर्वांनी येऊन आणि मुलींना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलंय। काही सिनियर महिला त्याच्यात येऊन त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं, का जसं ठोंबरेताई असतील किंवा नारळताई असतील, त्यांनी सगळ्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं। आणि हा उपक्रम कदाचित हा पहिलाच उपक्रम असा असेल का ज्या पद्धतीनं आज त्यांनी तो साजरा केला। तर मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल आणि असेच उपक्रम करत असताना त्यांना ज्या ज्या पद्धतीनं शासनानं म्हणण्यापेक्षा दादाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लसेस उपलब्ध करून दिल्या, तर त्या भविष्यात आज 200 देतोय तर ते मला वाटतं 3 वेळा द्यावा लागतात। तर ते पुढची व्यवस्था त्या ठिकाणी करून देण्याच्या संदर्भात त्यांना आम्ही आश्वासित केले। ते त्या पद्धतीनं राज्यभरही कार्यक्रम उभा करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो। अक्कलकुवामध्ये अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली आहे आणि या संदर्भात योग्य नाहीये आणि त्याच्यामुळे कुठेतरी तुमच्या अडचणी वाढत अशी माहिती दिली आहे। या संदर्भातलं तथ्य काय? असं आहे का मला अडचणीत वाढ होईल असं काही वाटत नाही। कारण जे काही कार्यवाही म्हणजे 22 सालापासून चालू असलेला किंवा त्यापूर्वीपासून चालू असलेला मुद्दा, पण ऑन पेपर 22 सालापासून त्याच्यावरची कार्यवाही व्हावी म्हणून का जो अधिकारी असतील किंवा संबंधित जे असतील त्यांच्याकडून कुठेतरी दुर्लक्ष होत होतं आणि म्हणून आमदार महोदयांची सगळ्यांची जी अपेक्षा होती ते सुधारणा करण्याच्या संदर्भात अनेक वेळा तशा सूचना दिल्या होत्या, परंतु त्याच्यात काही फरक पडत नव्हता आणि म्हणून तसा निर्णय घेण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली होती। आदिवासी विभागाकडून कार्यक्रम आयोजित केलेला आहे, राज्यपाल देखील येणार आहेत, काय कार्यक्रम आहे? आज राज्यपालांना उत्तर भेटलं जातं। 9 ऑगस्ट हा आदिवासी क्रांती दिन म्हणून जो काही राज्यभर साजरा केला जातो, राज्याबाहेरही काही ठिकाणी साजरा केला जातो। तर त्याच पद्धतीनं मी माझ्या माहितीप्रमाणे 7वं वर्ष असेल आता आम्ही विधी मंडळात त्या ठिकाणी तो साजरा करत होतो। आताही मी तिथेही करणार आहे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, पण YB चव्हाण सेंटरला आपण तिथंच काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा जी आदिवासींची संस्कृती आहे तिचं प्रदर्शन असेल, असं तो दरवर्षीप्रमाणे साजरा करतोय। तुम्ही मागच्या वेळेस बोलला होता की या दिवशी सुट्टी शासनाने जाहीर करायचं, तुम्ही सुट्टीचं काय होतंय, सुट्टी जाहीर करावी 9 ऑगस्ट आदिवासी क्रांती दिन, पण 13 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तसे ते आदिवासी वस्ती किंवा आदिवासी लोकसंख्या आहे। बाकीच्या ठिकाणी थोडंसं अडचणीचंही त्या ठिकाणी होते, म्हणून स्थानिक लेवलला कलेक्टर लोक सुट्टी देतातच, काही विषय नाही, कलेक्टर डिक्लेअर करतात। राजकीय प्रश्न आहे, राजकीय नाही विचारू मला वाटतं। दादरच्या कबूतर खाण्याचा विषय आता ऐरणीवरती आलेला आहे, रोहित दादा त्या ठिकाणी गेलेले, तिकडचा समाज जो आहे तो त्याला विरोध नाही, बाहेरनं कोणतरी येऊन त्या ठिकाणी गोंधळ करण्याचा आरोप केला। आता दोन्ही गोष्टी आहेत, त्या एका बाजूने विरोध आहे, दुसऱ्या बाजूने ते धोकेदायक आहे। याच्यावर सरकारमध्ये असलेली मंडळी तशी एकदम नामांकित आहे, त्याच्यामुळे तो योग्यच निर्णय घेतील, बॅलन्स ठेवून निर्णय घेतील।